तर मैत्रिणींनो आजचा स्वयंपाक होता. बऱ्याच दिवसानंतर बटाट्याची भाजीची. बटाटा सहसा करत नाही पालेभाज्या किंवा असं, पण आज म्हणजे मिस्टरांना आवडती, जयला पण आवडती. तर म्हणले आज बटाट्याची पिवळी भाजी कर. असा लांब कांदा घेतला आहे कापून, ह्या मिरच्या, कढीपत्ता, अशी भरपूर कोथिंबीर, बटाटे आपले उकडून घेतले. आणि रात्री जसं म्हणलं का भात तशाला तसा राहिला, कुणीच खाल्ला नाही. आता हे नाश्त्यासाठी फोडणी देणार आहे, वेस्ट नाही करायचं मैत्रिणींनो. तर चला भाजी करून घेते आता मी. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आवाजावरून समजलंच असेल तुम्हाला, खूप त्रास व्हायला आहे. एवढी सर्दी झाली, खोकलून हे नरडा दुखायली पूर्ण. आज सकाळची रेसिपी थोडीशी शूट केली आहे. आणि तसंही ना, डबा दोघांचाच होता. 5 मोजून चपात्या केल्या, बटाट्याची थोडी भाजी केली आणि बस तेवढंच केलं नाश्त्याला. तसं की तुम्हाला दाखवलं, रात्रीचा भात होता. जयला आणि त्यांना, त्याच्या पप्पाला, दोघांना दिलं. दीदीच्या आज ऑफिसमध्ये तिची मीटिंग काहीतरी होतं, ते तिथं देणार होते जेवण. बाकीची कणिक तशीच ठेवली आणि भाजी आहे. आता बघू, पिलूला बी सर्दी झाली आहे. ती बी जेवायला काय करते की जेव्हा लागेल तेव्हा जे करा वाटेल ते करून खायचं. बघू आता आज काय रेसिपी वगैरे काय नाही आहे मैत्रिणींनो. आज तुम्हाला वेगळंच काहीतरी दाखवते मी. खूप सारे गिफ्ट आले, तर मला नाही, दीदीला आलेत, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. खूप म्हणजे खूप सर्दी झाली मैत्रिणींनो. सांगा काहीतरी, तुम्ही काय करतात सर्दी झाल्यास ते पण मला सांगा कमेंट करून. पूर्ण असे कान वगैरे सगळं असं गुदगुद करायले, तर कानंसुद्धा दुखायलेत सर्दीमुळं. आणि पूजा वगैरे सगळं झाली, घरं आवरले, सगळं झालं आहे. आता तर बाहेर बसले उन्हाला, मस्त असं हे ऊन पडलं, एवढं सुंदर ऊन पडलं आहे ना, त्याच्यामुळं उन्हात बसले. आता म्हणलं जरा बरं वाटतंय सर्दीला उन्हात बसल्यामुळं. आत्ता जस्ट पूजा झाली, नाश्ता बी केला नाही. आज चिक्कू आणले होते, ते चिक्कू खाल्ले तर, आणि बसले बाहेर. काहीच खाऊ वाटत नाही, काही नाही, काहीच नाही. तर तुम्ही सर्दी झाल्यास काय करतात मैत्रिणींनो ते पण सांगा. तसं तर मी हळदीचं दूध, गरम पाणी पिले, पण सर्दीची गोळी जर घेतली ना तर त्याच्यामध्ये आपली सर्दी मधल्यामध्येच दबती आणि नंतर अजून ती सर्दी म्हणजे येते आहे. तर त्याच्यामुळं मी सर्दीची गोळी काही घेतली नाही. 2-3 दिवस होताही त्रास होऊ द्या, पण सर्दीच्या गोळीनं मग मध्ये दबती सर्दीने अजून डबल सर्दी होती. पुन्हा त्याच्यापेक्षा म्हणलं की नाही, आता राहू द्या, 2-3 दिवस त्रासच सहन करावा. म्हणून जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना की सरप्राईज दिलं बघा माझ्या नवऱ्यानं, की काजू कतली. त्यांना म्हणले होते करायची, ठरलं होतं ते आधी, जसं की किराणा भरती सांगितलं होतं, भरला आहे तेव्हाच. पण काल पूर्णाचा एवढा राडा होता, मला अक्षरशः 3 वाजले जेवायला. त्यांना म्हटलं थांबा, 5 वाजता करू. मला सर्दीनं गोळी घेऊन झोपले होते. मी डोकं दुखू लागलं, डोक्याची गोळी घेतली, झोपली. तेवढ्या वेळात त्यांनी केली, एवढी सुंदर झाली, एवढी मस्त झाली ना. कुठलाही पदार्थ, मी तर म्हणेल कुठलाही पदार्थ ते जेव्हा करतात ना त्यावेळेस, म्हणजे मी तरी नाही, पण त्यांनी असं परफेक्ट, म्हणजे परफेक्टच त्याचं माप घेऊन आणि व्यवस्थितच करणार. माझं तरी गडबड आपल्या बायांची असती मागं, त्यांचं तसं नसतं. आणि त्यांच्या वडिलांचं हॉटेल असल्यामुळं त्यांना सगळं असं येतं आहे व्यवस्थित. भजे तर एक नंबर. चहाची तर ऑर्डर घेत होते, मारवाड्याची परळीत आम्ही असताना. चहा आणि कॉफी मिशन पण आहे आमच्याकडं, खूप मस्त चहा कॉफी बनवते. तर त्याच्यामुळे त्यांना सवय. चहा घरी जरी असा बनवायला लावला का तर खूप सुंदर चहा बनवतात ते. माणसाची तलब जाते एकदा जर चहा पिला ना, तर खूप छान बनवते. तर भजे वगैरे सगळंच बनवते तर नाश्त्याला. चला मैत्रिणींना, जसं तुम्हाला म्हणलं तिकिटाचा सगळा घोळ झाला, पण स्वामी महाराजाच्या कृपेनं जिथं आम्हाला तिकीट कॅन्सल केल्याच्यानंतर 600 रुपये लागणार होते, तिथं आमचं 100 रुपयामध्येच काम झालं. कारण ह्यांनी सगळ्यात पहिल्यांदा इथं साईबाबा मंदिरमध्ये ना सिक्युरिटी गार्डचं करत होते. आता नंतर बँकेत लागले, तर तिथलं एक माणूस त्यांच्या ते ओळखीचं होतं, आणि ते जे आहे तर त्यांनी आमचं समजा ओळखीमुळं थोडंसं 100 रुपयामध्येच काम झालं मैत्रिणींनो. करायला तर ते तसं की रविवारी इथं यायचं होतं, आता सोमवारी येणार आम्ही. अजून बी नक्की नाही आहे जाऊस तर. काय हे दुखणे मागं लागले, तर पुन्हा आजी आहे खालची, तिची मुलगी येणार आहे आता. ती आल्याच्या नंतर पुन्हा काय म्हणतात ते बघावं लागेल. भांडे घासून ठेवले तर, कपडे पण झाले तर,
तर जसं म्हणलं ना सगळं आवरले. आता वाजले 10:30. थोडंसं बसते आणि आजीकडे जाते. तरी आपलं दुपारचं जेवण मैत्रिणींनं मी केली होती अशी काहीच चव लागना म्हणून मस्त अशी आता गरम गरम कांद्याची पात केली आहे. हे बा ताक आपलं ह्याचं निघालेलं हां, तर त्याला असं पोळविले. आता तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही, पण माझ्या आईकडं तर असं ताक पोळविलंच म्हणतात. आणि ज्यावेळेस ही भाजी करते ना माझी आई, तर त्यावेळेस हे त्याच्यासोबत असतं. याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. ही सकाळची आपली बटाट्याची भाजी. आणि एवढा भात उरला आहे फोडणी दिलेला, कारण पिल्लूला बी सर्दी झाली, तिनं बी खाल्लं नाही. आणि हे तिला टमाट्याचं असं कच्च्या टमाट्याचं आवडतं आहे, तिनं केलं आहे. तर आम्ही असं बाहेर बसलात. हे पा कसं ऊन पडलं आहे छान, घरात एवढी थंडी वाजायली ना. आम्ही दोघी पण आता इथं बाहेर बसून जेवणार आहेत मैत्रिणींनो. या तुम्ही पण जेवायला. मस्त असं ताक पोळविलेलं, बटाट्याची भाजी, कांद्याची पात, खूप छान. या तर हे आपलं जेवण. या सगळेजण जेवायला. खूप सुंदर असा हैदराबादमधला आपला सनसेट आहे. तर बघा किती सुंदर दिसायला आहे. मस्त असं 5:30चा टाईम आहे. छान इतकं सुंदर वातावरण. मी चहा पीत बसले होते बाहेर, तर एवढं छान वाटलं. म्हटलं तुमच्यासोबत ते थोडंसं शेअर करावं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं मैत्रिणींना. कसा वाटला? तर चला मैत्रिणींना, जसं की तुम्हाला म्हटलं ना मी तुमच्यासोबत गिफ्ट शेअर करते. तर दीदीला तिच्या ऑफिसमधून गिफ्ट मिळाली, तर बड्डे होता तिचा. तुमच्यासोबत शेअर करते आता मी गिफ्ट. आता तुम्ही म्हणताल की म्हणजे आम्ही कसं मानावं की तिला तिथं गिफ्ट भेटले. तुम्ही ह्याच्या माझे जेवढे बी आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितलेत तेवढ्या व्हिडिओमध्ये माझे तिन्ही पण लेकरं कुठेच तुम्हाला दिसलेले नाहीत, कारण त्यांना आवडत नाही कॅमेऱ्यासमोर. त्याच्यामुळं ते आता गिफ्ट घेताना तर काही तिनं व्हिडिओ वगैरे काहीच केलेला नाही आहे. त्याच्यामुळं माझ्यासमोर स्वामी महाराज आहेत. जे बी खरं जे बी बोलायला ते खरंच आहे. त्याच्यामुळे हे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा हे पांडा तुम्हाला जवळून दाखवते. हे पांडाचा कप इतका सुंदर आहे ना. ह्याच्यामध्ये ही अशी ही कॅप, तरी कॉफी टाकल्यानंतर थंड होऊ नये म्हणून याला अशी फिट्ट बसती आहे कॅप. बघा किती सुंदर दिसायला आहे. छान आहे की नाही? मस्त असं. आणि अजून एक म्हणजे दुसरं 3 आहेत, ते पण दाखवते तुमच्यासोबत. तुम्ही म्हणजे मैत्रिणींनो तुम्हाला तर माहितीच आहे, ज्याला कॅमेऱ्यासमोर यायचं नसतं तर आपण बळच लेकरं माझे नाही, तिने पण नाही कॅमेरा आतापर्यंतच्या कोणत्याच व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कुठंच नाही येतं. आवडत नाही तर नाही. मी आणि माझे मिस्टर जास्त, मी एकटीच असते. आणि ही पर्स खूप छान अशी या ब्रँडची पर्स आहे. मस्त अशी छान अशी पर्स भेटली आहे. खूप मस्त आहे मैत्रिणींना. कशी वाटली गिफ्ट आमचे, माझ्या दीदीचे गिफ्ट कसे वाटले तुम्हाला? आणि सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. म्हणजे गिफ्ट छोटंच आहे पण दिसायला खूप मोठं आहे. हे पाहू शकता. हे गिफ्ट खूप मोठं आहे. माझ्यापेक्षाही मोठं आहे. असं उभं केलं तर त्याला कपडे येतं, त्याला असं मस्त हे जॉकेट आहे, त्याला हे असे बटन आहेत. खूप सुंदर, खूप छान दिले तिच्या ऑफिसमधून. खूप मस्त आहे. मला हे खूप आवडलं बघा मैत्रिणींना. हे तुम्ही असं जर घेतलं तर आपल्यापेक्षाही मोठं आहे. असं तुम्हाला खाली करून दाखवते. ह्याचा चेहरा खूप सुंदर आहे. या आवडलं ना तुम्हाला पण गिफ्ट मैत्रिणींना? बघा कसे वाटले गिफ्ट माझ्या दीदीचे तुम्हाला? खूप सुंदर आहे. त्याला कपडे पण आहेत. ही टोपी मस्त अशी कॅप किती सुंदर आहे ना. छान आहे. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो की गिफ्ट माझ्या दीदीचे तुम्हाला कसे वाटले. तर चला झाले गिफ्ट वगैरे झाले. आता दिवा लावायचा आहे. 5:30 वाजले तर 5:45 झाले, तर 6 वाजता आपला दिवाबत्ती करायचं. तर चला मैत्रिणींना नक्की मला सांगा तुम्ही की माझे गिफ्ट कसे वाटले तुम्हाला.